तर मॅचला सुरुवात होते. 3 षटकांचा सामना असणारे पहिले षटक पॉवर प्लेचा असणारे पॉवर प्लेच्या षटकासाठी एकंदरीत विचार जर केला तर एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक ऑफ साईडच्या दिशेने जर नजर टाकली गली क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये पॉइंटमध्ये एक खेळाडू एक कव्हरच्या दिशेने तर एक मिड ऑफ साईडवर असलेले सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षण तर ऑन साईडला मिड ऑन शॉट स्क्वेअर लेग आणि शॉट फाईन लेग असे 3 आणि 7 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बाकीचे 2 क्षेत्ररक्षक मात्र एक मिड विकेट सीमारेषेवर आणि एक लॉंग ऑन सीमारेषेवर. ज्ञानेश्वर पाटील यांचा इशारा येतोय आणि सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू ऑफ स्टंप वर टाकलेला चेंडू थोडासा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक व्यवस्थित अडवतोय. पहिला चेंडू निर्धाव होतोय डॉट होतोय. समीर उमेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. समीर यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र समीरच्या बॅटच्या मध्ये चेंडू येत नाहीत. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीत आणि चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय. एका पाठोपाठ एक पहिले 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये उमेश याला मात्र यश येते. अतिशय तेज तरार गोलंदाज आहे औले संघाचा. यावेळेस समीर पुढे सरसावला चेंडूला हवेत भिरकावला झेल टिपण्याची शक्यता आहे आणि मात्र एका हातामध्ये झेल पकडण्याचा खूप प्रयत्न केला मात्र प्रयत्न फसला आणि फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची नामी संधी मिळाली. पहिल्या याच्यावर 2 धावा वसूल करत असताना एक लाईफ मिळाला समीर याला आणि त्याने 2 धावा बनवल्या. 2 आपलं खातं खोललंय आणि संघाची स्कोरिंग सुद्धा सुरू केली बिनबाद 2. उमेश पुन्हा एकदा समीर साठी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलावलाय हवेत चेंडूला भिरकावलाय चेंडू कव्हर सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या स्थितीमध्ये येताना पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. उमेश पुन्हा एकदा समीर साठी समीर पुन्हा एकदा सरसावलेत मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे खूपच बाहेर आहे. शॉट टाकलेला हा चेंडू मात्र पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 7 या धावसंख्येवर. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जाताना आपण पाहिल्यानंतर पंच लगेचच वाईटची चेन खून केली पंचांनी. उमेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावफलक वाढला जातोय बिनबाद 8 या धावसंख्येवर. आई दुग्धेश्वरी कोल्याचा पाडा संघ पोहोचतोय. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत विचार केला पहिलं षटक मार्गस्थ आहे. 8 धावसंख्या झालेले कुठल्याही प्रकारे विकेट मिळालेले नाही आवले संघाला. शॉट टाकलेला चेंडू खराब चेंडू आणि पंच दखल घेत आहेत खून करतायत नो बॉलची. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेनिशी संघाचं धावफलक पुढे सरकलं जाते बिनबाद 9 या धावसंख्येवर. आणि आता मात्र फलंदाजाला फटका मारण्याची मोठी संधी असणार आहे. करण फलंदाज आणि फ्री हिटच्या चेंडूवर करण कशा पद्धतीने खेळतोय ते पाहायचंय. कारण फ्री हिटच्या चेंडूवर
पद्धतीने टोला मारण्याची संधी असते. खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू वाईट होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 10. पुन्हा एकदा संधी असणारे करण याला फ्रीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याची. पंचांनी लगेच खून केले की मैदानाच्या चारो ओर आपण कुठल्याही पद्धतीने फटका मारू शकता. फक्त रनआउट होऊ शकतोय फ्रीच्या चेंडूवर फलंदाज. आणि चांगला चेंडू आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, सुरेख चेंडू. मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवण्याच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाने जी एक धावेची संभावना होती ती सहजगत्या पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई दुग्धेश्वरी संघ बिनबाद 11 या धावसंख्येवर पोहोचतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 11च्या सरासरीने वाटचाल आहे. 3 षटकांचा सामना आहे. उर्वरित 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाजांचा चांगला प्रयत्न असणारे मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. टाइमच्या संदर्भात जर विचार केला बरोबर 4 षटकामध्ये पहिला षटक संपलेला आहे. सुरेख 3 षटकांचा सामना आहे. छोट्या 11 म्हापोली आणि एमडी मोईली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण आला असाल तर आपली रिपोर्टिंग आम्हाला कळवायची आहे, उपस्थिती आपणाला कळवायची आहे त्वरित. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला पसंती दिली जाते आवले संघाकडनं. यावेळेस चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टोलवण्यामध्ये यश आलंय. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. चेंडू फेकी होते. मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 13. भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज असणारे करण सरसावलाय. मात्र चेंडू बॅटच्या पत्त्यात येत नाही. दाद मागण्यात येते. दाद मध्ये विश्वास कमी. मात्र पंच दखल घेत नाहीत. चेंडू निर्धाव होतोय भावेश याचा. आणि भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 2 बॅटर्स मध्ये काहीशी बातचीत होते, चर्चा होते. कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर मोठे मोठे फटके खिलून काढावे लागतील. आक्रमक फलंदाजी करावी लागेल दोन्ही बॅटर्सना. कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 13 आहे. फुलटॉस चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यात आलेले. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण आणि लगेच 2 खेळाडू मध्ये चांगला सुरेख तालमेळ जमलाय. आणि यावेळेस करण धावबाद झालाय. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 15. चाल करताना आपण पाहतोय सुमित नॉन स्ट्रायकर वर जाऊन उभा राहतो. सुमित. भावेश पुन्हा एकदा. आणि या क्लिक करण्यात आलेले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. आणि गेन थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. चांगला फटका. आणि आता मात्र समीर आक्रमक मूड मध्ये येताना पाहतोय आपण. समीर याला लागोपाठच्या पहिल्या 2 चेंडूवर, पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर लगेच चौकार.
धावसंख्या बरोबर 25, क्वार्टर सेंचुरी फलकावं लागते कोल्ह्याच्या पाडा संघाची नाणेफेकी हरल्यानंतर. आणि करण ज्या पद्धतीने आउट झाला तर निश्चितच करून जाणून बुजून खुसखुसी केली करण याने. पुन्हा एकदा क्विक करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. दांडी आर पार 3 तार उडाली. तर धावसंख्या 25 आहे 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक मार्गस्थ असणारे नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय अजय. दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर्स नवीन आहेत. दोन्ही बॅटरना आपलं पहिल्यांदा खातं खोलावं लागणार आहे. मात्र समीर एक चांगली फलंदाजी करत असताना एक चांगला फटका मारण्याच्या नादात प्रयत्नामध्ये असफल झाला आणि त्याची मधली यष्टी वाकवून चेंडू निघून गेला. रोशन शेवटचा गोलंदाज जय हनुमान आवले संघाकडनं. आणि सुमित याला टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासाच बाहेर आहे. चेंडूला आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक अडवतोय. डॉट चेंडू होतोय आणि चेंडू परत करतोय गोलंदाज रोशन याला. सुमित आणि अजय अशी ही कोल्ह्याची पाडची संघाची जोडी. दोन्ही हे बॅटर्स विदाउट स्कोरिंग मध्ये बल्लेबाजी करतायत. यावेळेला चेंडूला टर्न करण्यात आलेला आहे. चांगला प्रयत्न सफल होतोय आणि चेंडू जमिनी लगत घासत पुसत सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या वाढली जाते कोल्ह्यापाड्याची संघाची. 2 बाद 29. चांगला फटका होता. स्वीपचा अप्रतिम फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडलं होतं सुमित याने. तोच सुमित पुन्हा एकदा सरसावल्यात. ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफ सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय. मात्र थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण होते. मात्र 2 तर धावा निश्चित त्यांनी वाचवल्यात आपल्या संघासाठी. किती धावा पळून काढल्यात? 3 धावा पळून काढल्यात आणि 3 धावफलक वाढला जातोय. 2 बाद 32. 2 बाद 32. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. रोशन पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न मात्र सफल झालाय. पहिली धाव अतिशय वेगात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. खराब फेकी झाली. अन्यथा 1 विकेट प्राप्त करण्याची संधी मिळाली असती. दरम्यान 2 धावा पूर्ण करत फलंदाज बॅटर्स आपल्या घरामध्ये सुरक्षित. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 34. 3 षटकांचा हा सामना आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असणारे बॅटर्स मात्र अजयला 2 चेंडूवर मोठे फटके खेळून काढावे लागतील. अजय सरसावलाय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मिड ऑनच्या दिशेने चेंडू निघून जातो. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण धावत येतोय. चेंडू अडवतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही बॅटर्सना. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 36 या धावसंख्येवर. आता मात्र कोल्ह्याच्या पाड्या संघाच्या बारीचं शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार आला तर 40 धावसंख्या होईल. षटकार आला तर 40च्या वर आणि डॉट जर चेंडू रावला तर धावा स्थिर. यावेळेस चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र 1 धाव तर मिळणार आहे. गचाल क्षेत्ररक्षण. लगेचच दुसरी धाव आणि तिसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होणार नाता नाही. 2च धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 38 आणि बरोबर 39 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे आवले संघाला. छोट्या 11 म्हापोली आणि MD मोईली
दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, विना विलंब करता आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी हजर राहायचं आहे. छोट्या 11 महापोली आणि MD मोहिली वेळे संदर्भात थोडस सहकार्य करा प्लीज, त्वरित या. आपली वेळ झालेली आहे टॉस करण्याची, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. रवी मांजरेकर सरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये दोन संघामध्ये नाणेफेकी लगेच करून घ्या. हॅलो, MD मोहिली संघाचा संघनायक हजर आहे. आंबेडकर नगर मापोली छोट्या 11, आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित या. जय हनुमान. जय हनुमान आवले संघाचे दोन बॅटर्स, जरा कमी आहे, आणखी वाढवा आवाज. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीचे बॅटर्स उमेश आणि अभि अशी सलामीची जोडी. 3 षटकामध्ये बरोबर 39 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. बरोबर प्रति षटकामागे 13च्या सरासरीने खेळावा लागेल जय हनुमान आवले संघाला. पंचांचा इशारा येते, ज्ञानेश्वर पाटील खून करतायत. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणारे करण आपल्या षटकातील पहिला वहिला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कॅचच्या रूपामध्ये पहिला मोहरा टिपला जातो 0 या धावसंख्येवर. आणि छोटा 11 मापोली संघाचा संघनायक हजर नसल्यामुळे नाणेफेकचा कौल MD मोहिली संघाला देण्यात आलेला आहे. काय निर्णय आपला? फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय. पंच स्क्वेअर लेगचे पंच यष्ट्यांच्या समोर उभे असल्या कारणाने आम्हाला व्यवस्थित चित्र काय स्पष्ट कळलं नाही. मात्र फलंदाज बोल्ड आउट झाला होताना आपण पाहतोय. सुरेख चेंडू होता. पहिल्याच चेंडूवर
करण याला विकेट प्राप्त करण्याची मोठी संधी मिळाली. आता मात्र नवीन फलंदाज भावेश मात्र 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर कलन थोडासा हौसला बुलंद होताना अतिशय सुंदर चेंडू गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू ऑफस्टम्पच्या वरनं निघून गेला. कट करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे मिलन झालं नाही. अन्यथा यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक तैनात होते झेल पकडण्यासाठी. आणि यावेळेस भावेशने चेंडूला हवेत फिरकावलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. असं वाटत होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल 6 धावांसाठी. मात्र मोक्याच्या क्षणी त्यांनी धोका दिला जय हनुमान आवले संघाला. 3 षटकानंतर जर छोट्या इलेव्हन संघाचा संघनायक इथे सज्ज झाला नाही तर मग असोसिएशनच्या नियमाने जी पेनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. धन्यवाद. तर 0 या धावसंख्येवर 2 मोरे बाद होताना आपण पाहतोय. जय हनुमान आवले संघाचे 39 धावांचा पाठलाग करीत असताना मात्र स्थिती एकंदरीत जर बघितली जय हनुमान आवले संघाची पहिल्या षटकामध्ये अतिशय नाजूक होताना आपण पाहतोय. पहिल्याच षटकामध्ये सुरुवातीलाच आपली परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि नवीन फलंदाजाच्या खांद्यावर मात्र सागरवर मोठे बोज असणार आहेत. आणि यावेळेस चेंडू लेस्टमच्या बाहेर दिशा भरकटला करण वाईट चेंडू होतोय. एक्स्ट्रा धावेनेशी जय हनुमान आवले संघाचं खातं खोललं जात आहे 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. यावेळेस चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा हवेत भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट होतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत जर विचार केला करण अतिशय भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय आणि सफल सुद्धा होतोय आपल्या संघासाठी. तोच करण पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आहे. पहिली धाव अतिशय वेगात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. जय हनुमान आवले संघाची धावसंख्या वाढली जाते 2-3. 39 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र थोडासा चाचपडत खेळताना आपण पाहतोय. अडचणीत आलेला संघ दिसतोय आवले संघ कोल्ह्याचा पाडा संघासमोर. करण पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम चेंडू फसवा चेंडू गंडवा चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 3 आहे 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये बरोबर 36 धावांची गरज असणार आहे. याचा अर्थ धावगती थोडीशी वाढलेली दिसते जय हनुमान आवले संघासमोर. गती आता 18च्या सरासरीने त्यांना वाटचाल करावी लागणार आहे. सामन्यावर मात्र आई दुग्धेश्वरी कोल्ह्याच्या पाड्या संघाची पकड मजबूत होताना दिसते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि त्याचं सारं श्रेय जाईल करण याला. गोलंदाज करण याला सुरेख मारा गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण गोलंदाजी. दुसऱ्या षटकासाठी समीर असणार आहे गोलंदाज. समीर आणि समीर समोर फलंदाज असेल सागर उमेश. समीर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना उमेश असणारे फलंदाज. जर्सी नंबर 1 आणि जर्सी नंबर 1 असलेल्या फलंदाजाला आता मात्र अडचणीतून बाहेर निघण्यासाठी सुरुवातीस पासून टॉप गिअरने गाडी चालू करावी लागेल. पुल करण्याचा प्रयत्न सफल झालाय. प्रयत्न सफल होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 6 धावांसाठी.
थोडासा शॉट टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सफल होतोय. उमेश याचा 6 धावा मिळतात संघाच्या खात्यामध्ये. 6 आणि धावफलक वाढला जातोय. 2-9 या धावसंख्येवर. आता मात्र बरोबर 30 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा हा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला. उमेश बाद होतोय. मोरा नंबर 3 आउट होतोय 9 या धावसंख्येवर जय हनुमान आवले संघाचा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटर्स पाहतो आपण. प्रणय याला, समीर. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेर हे टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर जातो म्हटल्यानंतर पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 3-10. 39 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडूला हवेत भिरकावलंय. झेल टिपण्याची दाट शक्यता होते आणि मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज फेल होतोय. चौथा मोरा बाद होतोय 10 या धावसंख्येवर. अं, 4-10 अशी धावसंख्या. 39 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र खूप अडचणीमध्ये सापडलाय आणि त्या अडचणीतून कसा बाहेर निघेल असा प्रयत्न करण्यासाठी नवीन बॅटर्स मैदानामध्ये वाटचाल करतोय. सूरज. मात्र सूरजला सूर्यदेवासारखं तलपावं लागेल, अन्यथा सामना आपल्या हातून निघून जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक चेंडू गोलंदाजाला परत करतोय साथी क्षेत्ररक्षकामार्फत. डॉट चेंडू होतोय. 3 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 10 आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. चेंडू पुन्हा एकदा डॉट होतोय. म्हणजेच याचाच अर्थ संघ खूप अडचणीमध्ये आलेला आहे. संघ विजयाचा पाठलाग करतोय की पराभवाच्या छायेत सापडलाय, पराभवासाठी खेळतोय. चित्र फार विचित्र दिसतंय. अतिशय चेंडू खराब चेंडू आहे. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांची खून येते वाईटची. एका एक्स्ट्रा धावनेशी संघाचं धावफलक पुढे सरकलं जाते. 4-11 या धावसंख्येवर. 39 धावांचा पाठलाग करत असताना संघ मात्र चाडपडताना पाहतोय संघाला, जय हनुमान आवले संघाला. आणि पुन्हा एकदा चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक पकडतोय. डॉट चेंडू होते. पहिल्या 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 4-11 आहे. शेवटच्या षटकामध्ये बरोबर 28 धावांची गरज असणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा म्हटल्यानंतर जय हनुमान आवले संघाच्या अडचणीमध्ये वाढ झालेली दिसते आणि मॅचवर पकड आई दुग्धेश्वरी कोल्याच्या पाड्या संघाने मजबूत पकडलेली दिसते. सिकंजे मजबूत कसलेले दिसतात आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या हातून हा विजय निसटणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी दोन्ही गोलंदाजांनी घेतली होती. आणि आता मात्र शेवटचा गोलंदाज असणार आहे रोहन. आहे शेवटचा गोलंदाज. रोहन आपल्या बॉलिंग मार्कवर. हवेत चेंडूला भिरकावलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये झेलण्याचा प्रयत्न होतो. झेल सुटला जातोय आणि फलंदाज 2 आणि 3ऱ्या धावेसाठी सुद्धा सरसावलेत आणि धावबाद फलंदाज.
3 धावफलक 14 या धावसंख्येवर 5 मोरे बाद होतात. अर्धा संघ कापून काढलाय कोल्याच्या पाड्या संघाने जय हनुमान आवले संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय भूषण. 5 बाद 14 अशी स्थिती. 39 धावांचा पाठलाग करत असताना चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू होतोय. रोहन पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला भिरकावलाय. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आहे. चेंडू लॉंग वर अडवला जातो सीमारेषेवर. चेंडू फेकी होते आणि फलंदाज धावबाद होतोय. एक धाव. 6 बाद 15. रोहन पुन्हा एकदा नवीन फलंदाजासाठी त्याने टाकला चेंडू. फुलटॉस चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची दाट शक्यता होती मात्र झेल सुटला जातोय आणि फलंदाजांना फक्त एकच धाव मिळते. दक्ष याच्या बॅटच्या पट्ट्यातून जो फटका आपण बघितला आणि धाव संख्या वाढली गेली 16. रोहन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू. थोडासा उचली घेणारा चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू डॉट होतोय आणि यष्टीरक्षक चेंडू परत करतोय गोलंदाज रोहन याला. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून गेला होता मात्र यष्टीरक्षकाला तो झेलता आला नाही. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती होते. बरोबर सामना 23 धावांच्या फरकाने आई दुग्धेश्वरी संघाने जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक. तर आई दुग्धेश्वरी संघ तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जात आहे एक अष्टपैलू कामगिरी करणारा छोट्या 11 संघाच्या संघनायकांना विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते गोलंदाज करण याला. पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी. फक्त 3 धावा आणि 2 विकेट. करण या समोर. तर यानंतर होणारा सामना छोट्या 11 म्हापोली आणि एमडी मोईली 2 संघामध्ये सामना होणार आहे. तर या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी एक या पंचकृषीतील मशहूर समालोचक रवीजी मांजरेकर यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे.
थोडासा एन्जॉयड असलं तरी काल संध्याकाळपासून थोडंसं तब्येतीमध्ये सुधारणा झालेली दिसते. संध्याकाळी तुम्हाला औषध देऊ आम्ही काहीतरी लिक्विड लिक्विड देऊ. मॅन ऑफ द मॅच करण, पण त्वरित या. पॉवर प्लेचे षटक हाताळलं, महत्वाचे षटक. त्या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. करण मॅन ऑफ द मॅच. मी भगवानजी लकडे यांना विनंती करतोय, करण याला सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे.